वांग, मेलाझ्मा, हायपरपिगमेंटेशन, डार्क स्पॉट्स, अनइव्हन स्किन टोन हे होण्याची कारणे कोणती आहेत, हे कशामुळे होतं आणि यावरती आपण कोणकोणते उपाय करू शकतो? स्किन केअरचे प्रोडक्ट वापरून खरंच वांग जातो का आणि तो जर जात असेल तर तो कसा जातो, आपण त्याला कशा पद्धतीने घालवू शकतो? मला माहिती आहे या सर्व प्रश्नांची उत्तरं घेण्यासाठीच तुम्ही हा व्हिडिओ पाहत आहात, पण चिंता करू नका, ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सविस्तरपणे ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे देणार आहे आणि वांग कायमचं तुम्ही कशा पद्धतीने घालवू शकता हे देखील सांगणार आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. नमस्कार मंडळी, मी आहे शुभांगी आणि मी दर आठवड्याच्या शनिवारी मेकअप, फॅशन, ब्युटी, लाईफस्टाईल, स्किन केअर, हेअर केअर, हेअरस्टाईल, DIY अशा वेगवेगळ्या विषयांवरती नवीन ट्रेंडिंग विषयांवरती व्हिडिओज घेऊन येत असते. यापैकी तुम्हाला कोणत्याही विषयामध्ये जर इंटरेस्ट असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि समोर जी बेल आयकॉन आहे त्याला देखील क्लिक करा, जेणेकरून जेव्हा केव्हा मी नवीन व्हिडिओ घेऊन येईल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल. चेहऱ्यावर येणारा वांग हा त्वचेमध्ये जास्त प्रमाणात तयार होणाऱ्या मेलानिन नावाच्या तत्वामुळे होतो, ज्यामुळे आपल्या चेहऱ्यावरती काळे किंवा मग तपकिरी किंवा राखाडी रंगाचे चट्टे दिसू लागतात, ज्यालाच आपण वांग असं म्हणतो. सगळ्यात पहिले तर वांग होण्याची कारणे कोणती आहेत ते आपण पाहणार आहोत. सगळ्यात पहिलं जे कारण आहे ते आहे हार्मोन्स बदल. आपल्या स्त्रियांच्या शरीरामध्ये भरपूर प्रमाणामध्ये वेगवेगळ्या स्थितींमध्ये हार्मोन्स बदल होत असतात, जसं की गर्भावस्थेमध्ये होणारे बदल किंवा प्रसूतीनंतर होणारे बदल किंवा रजोनिवृत्तीच्या काळात बऱ्याच स्त्रियांच्या शरीरामध्ये हार्मोन्स बदल होत असतात. अशा पद्धतीने आपल्या स्त्रियांच्या शरीरामध्ये भरपूर सारे हार्मोन्स बदल होत असतात. या हार्मोन्स बदलामुळेच आपल्या स्त्रियांच्या चेहऱ्यावरती भरपूर प्रमाणामध्ये बऱ्याच जास्त स्त्रियांच्या चेहऱ्यावरती आपल्याला वांग आलेला दिसतो. वांग येण्याचं दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे गर्भनिरोधक गोळ्यांचं जास्त प्रमाणात सेवन. गर्भनिरोधक गोळ्या जास्त प्रमाणात खाल्ल्यामुळे किंवा त्याचं सेवन केल्यामुळे आपल्या शरीरामध्ये भरपूर सारे हार्मोन्स बदल होत असतात आणि त्यामुळे देखील तुमच्या चेहऱ्यावरती वांग येऊ शकते. वांग येण्याचं तिसरं महत्त्वाचं कारण म्हणजेच सूर्यप्रकाश. ज्या स्त्रिया जास्त करून सूर्यप्रकाशामध्ये काम करतात, म्हणजेच उदाहरणार्थ ज्या स्त्रिया शेतामध्ये जास्त काम करतात, ज्या जास्त बाहेरच्या वातावरणामध्ये काम करतात, त्यांना जास्त प्रमाणात वांग येण्याची शक्यता असते. कारण की सूर्यप्रकाशामध्ये UV किरणस असतात, जे आपल्या चेहऱ्यावरती डायरेक्ट पडतात आणि त्यामुळे त्याचा इफेक्ट आपल्या चेहऱ्यावरती होऊन आपल्या चेहऱ्यावरती वांग येऊ शकतो. आणि त्यामध्ये जर तुम्ही सनस्क्रीनचा वापर अजिबात करत नसाल तर जास्त प्रमाणात शक्यता आहे तुमच्या चेहऱ्यावरती वांग येण्याची. वांग येण्याचं चौथं महत्त्वाचं कारण म्हणजेच थायरॉईड हा आजार. ज्या स्त्रियांना थायरॉईड हा आजार आहे त्या स्त्रियांच्या चेहऱ्यावरती वांग येण्याचं प्रमाण आणि शक्यता थोडी जास्त आहे, कारण थायरॉईड ह्या आजारामध्ये तुमच्या शरीरामध्ये भरपूर साऱ्या प्रमाणात हार्मोन्स बदल होत असतात आणि या बदलामुळेच चेहऱ्यावर वांग येऊ शकतो. वांग येण्याचं पाचवं महत्त्वाचं कारण म्हणजेच वेदनात्मक औषधांचं जास्त प्रमाणात सेवन. जर तुम्ही आजारी असाल किंवा कोणत्याही आजाराची औषधं जर तुम्हाला चालू असतील, तुम्ही गोळ्या खात असाल आणि त्या तुमच्या शरीराला सूट नाही झाल्या तरी देखील तुमच्या चेहऱ्यावरती वांग येऊ शकतो. वांग येण्याचं सहावं महत्त्वाचं कारण जे आहे ते आहे जास्त हीटच्या ठिकाणी काम करणे. उदाहरणार्थ जर तुम्ही एखाद्या भट्टीवर काम करत असाल किंवा जास्त हीटच्या ठिकाणी काम करत असाल, जास्त करून एखाद्या हॉटेलमध्ये गॅसजवळ वगैरे, म्हणजेच जिथे जास्त हीट आहे अशा ठिकाणी जर तुम्ही काम करत असाल तर तुमच्या चेहऱ्यावरती त्या हीटचा प्रभाव पडतो आणि त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरती वांग येण्याची शक्यता जास्त प्रमाणात होते. वांग येण्याचं सातवं महत्त्वाचं कारण आहे तुमच्या चेहऱ्याची व्यवस्थितपणे काळजी न घेणे. जर तुम्ही तुमच्या चेहऱ्याची व्यवस्थितपणे काळजी घेत नसाल, 2 टाईम फेसवॉश करत नसाल, स्किन केअर करत नसाल, म्हणजेच मॉइश्चरायझर, सनस्क्रीन, सिरम किंवा मग टोनर अशा वेगवेगळ्या स्किन केअरच्या प्रोडक्टमध्ये इन्व्हेस्ट करून ते जर तुम्ही वापरत नसाल तर तुमच्या चेहऱ्यावरती जास्त प्रमाणात शक्यता आहे वांग येण्याची. आणि उदाहरणार्थ जर तुम्हाला एखादा पिंपल आला आणि तुम्ही तो फोडला तर त्याच्या प्रभावामुळे अजून तुमच्या चेहऱ्यावरती जास्त पिंपल्स येऊ शकतात
अशा प्रकारे चेहऱ्याची काळजी घेणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे जर तुम्हाला चेहऱ्यावरती कोणत्याही प्रकारचे प्रॉब्लेम नको आहेत. वांग होण्याची कारणे तर आपण पाहिली. आता आपण वांग येण्याची लक्षणे कोणकोणती आहेत, तुम्हाला कसं कळेल की तुमच्या चेहऱ्यावरती वांग येण्यासाठी सुरुवात झालेली आहे आणि जास्त प्रमाणात वांग येऊ लागलेलं आहे, ती लक्षणे आपण आता पाहणार आहोत. सगळ्यात पहिलं जे आहे, वांग जेव्हा तुमच्या चेहऱ्यावरती येतो तेव्हा तुमच्या चेहऱ्यावरती तपकिरी किंवा राखाडी रंगाचे चट्टे दिसतात. जास्त प्रमाणामध्ये ते थोड्या दिवसानंतर दिसू लागतात. सुरुवातीला जेव्हा तुमच्या चेहऱ्यावरती वांग येते तेव्हा तुम्हाला थोडासा किंचितचा कुठेतरी एक टिपका दिसेल आणि त्यानंतर तो थोडा वाढत जाईल. वांग हा सहसा गालावरती, नाकावरती, कपाळावरती आणि ओठांच्या वरती जास्त प्रमाणामध्ये दिसून येतो. थोड्या दिवसाच्या नंतर वांग हा तुमच्या गालावरती बटरफ्लायचा आकार घ्यायला लागतो. म्हणजेच जर इथे तुम्हाला वांग यायला स्टार्ट झाला असेल तर अशा प्रकारे तो बटरफ्लाय बनतो आणि तुमच्या संपूर्ण चेहऱ्यावरती वांग येतो. सगळ्यात पहिले तर मी तुम्हाला सांगू इच्छिते, कोणत्याही प्रकारच्या क्रीम्स, सिरम किंवा कोणतेही स्किन केअरचे प्रोडक्ट वापरून वांग हा जातो आणि हे 100% खरं आहे. बरेच जण असं म्हणतात की आम्ही सर्व काही करून बसलो, सर्व काही करून थकलो, पण आमचा वांग काही जात नाही आहे. पण असं नाही आहे. कोणतीही क्रीम, सिरम किंवा कोणतेही वांगीवरचं जे प्रोडक्ट आहे ते तुम्ही योग्य वेळा पाळून, योग्य वेळी लावून आणि योग्य ड्युरेशनपर्यंत लावून जर ट्रीटमेंट घेतली तर तुमचा हा वांग कायमचा जाऊ शकतो. वांग येण्याची कारणे आपण पाहिली, वांग येण्याची लक्षणे आपण पाहिली. आता आपण वांगवरती कोणकोणते उपाय आहेत आणि आपण ते कशा पद्धतीने करू शकतो हे पाहणार आहोत. जर तुम्हाला वांग यायला स्टार्ट झालं असेल, म्हणजेच नेमकंच तुम्हाला वांग येत असेल, तर तुम्ही हे ट्रीटमेंट म्हणजेच क्रीम्स किंवा सिरम्स अशा पद्धतीचे वांगेवरचे जे प्रोडक्ट आहेत ते वापरून तुमचा वांग घालवू शकता. पण जर तुमच्या चेहऱ्यावरती वांग येण्याचं प्रमाण खूपच जास्त आहे आणि भरपूर काळ झालं तुमच्या चेहऱ्यावरती वांग आहे पण तुम्ही त्याच्यावरती काही उपाय केलेला नाही आहे, कोणतीही ट्रीटमेंट घेतलेली नाही आहे, तर तुम्हाला ह्या प्रोडक्टचा अजिबात उपयोग होणार नाही. तुम्हाला स्किन केअरच्या डॉक्टरकडे जाऊनच ट्रीटमेंट घ्यावी लागेल. ते डॉक्टर तुम्हाला व्यवस्थितपणे सांगतील आणि ते एकदम माइल्डपासून स्टार्ट करतात आणि एखादं प्रोडक्ट तुम्हाला देतात, ते तुम्हाला चेहऱ्यावरती लावायचं असतं. 3 ते 6 महिन्याच्या ड्युरेशनपर्यंत तुम्हाला ते वापरायचं असतं. जर त्याने तुमच्या चेहऱ्यावरचा वांग गेला तर ठीक, नाहीतर ते अजून जास्त इफेक्टिव्ह प्रोडक्ट तुम्हाला देतात. अशा प्रकारे 1 ते 2 वर्षापर्यंत तुम्हाला ते ट्रीटमेंट देतात आणि त्या ट्रीटमेंटमुळे कितीही जास्त प्रमाणामध्ये जर वांग असेल तर तो जातो. तुम्हाला एक लक्षात घ्यायचं आहे, तुमच्या चेहऱ्यावरचा जो वांग आहे तो घालवण्यासाठी कोणत्याही पद्धतीची ट्रीटमेंट घेण्यासाठी, उदाहरणार्थ लेझर ट्रीटमेंट असेल किंवा केमिकल पील ट्रीटमेंट असेल, अशा पद्धतीच्या ट्रीटमेंटसाठी खूप जास्त काळ जातो आणि हा काळ आणि वेळ तुम्हाला त्या ट्रीटमेंटसाठी द्यावा लागतो. वांग हा अजिबात रातोरात जात नाही. पण जर तुम्ही डॉक्टरांनी दिलेलं सजेशन व्यवस्थितपणे ऐकून घेतलं, त्यांनी दिलेल्या औषध गोळ्या व्यवस्थित घेतल्या, व्यवस्थितपणे चेहऱ्यावर लावण्याचे प्रोडक्ट लावले तर 100% तुमचा वांग हा जाऊ शकतो. मी तुम्हाला सांगितलं, तुमच्या चेहऱ्यावरती जर जास्त प्रमाणामध्ये वांग असेल तर तुम्हाला डॉक्टरकडे जाऊन ट्रीटमेंट घ्यावी लागेल. मग ती लेझर असेल किंवा कोणतीही गोळ्यांची ट्रीटमेंट असेल ती तुम्हाला घ्यावी लागेल. पण जर तुमच्या चेहऱ्यावरती नुकतीच वांग येण्यासाठी स्टार्ट झालेला असेल आणि तुमच्या चेहऱ्यावरती एकदम थोडं वांग असेल तर तुम्ही तो कशा पद्धतीने घालवू शकता ते मी तुम्हाला सांगते. आपल्या चेहऱ्यावरती वांग हा एकदम वरचा थर असतो आणि आपल्या चेहऱ्यावरती काहीही असेल, म्हणजे पिंपल असेल किंवा काहीही असेल, ते आपल्याला फक्त एक्सफोलिएशनमुळेच आपण ते घालवू शकतो. तर आता हे एक्सफोलिएशन कोणत्या प्रकारचं असतं? एक्सफोलिएशन हे 2 प्रकारचं असतं. एक जे फिजिकल एक्सफोलिएशन, फिजिकल म्हणजे आपण चेहऱ्यावरती एखादं स्क्रब लावून ते व्यवस्थितपणे घासून त्याची मसाज करून आपण ते धुवून टाकायचं. आणि सेकंड जे एक्सफोलिएशन आहे ते आहे केमिकल एक्सफोलिएशन. केमिकल एक्सफोलिएशनमध्ये केमिकल पील नावाचा प्रकार असतो आणि तो आपल्याला चेहऱ्यावरती एकदम व्यवस्थितपणे संपूर्ण चेहऱ्यावरती लावायचा असतो आणि थोड्या वेळानंतर तो धुवून टाकायचा असतो. अशा प्रकारचे 2 एक्सफोलिएशन असतात. फिजिकल एक्सफोलिएशनमध्ये तुम्ही स्क्रब वापरू शकता किंवा कोणत्याही प्रकारचं
जे स्क्रबिंगचं प्रोडक्ट आहे, म्हणजे मसाजर असेल किंवा स्क्रब असेल, वेगवेगळ्या प्रकारचे स्क्रब मिळतात, ते तुम्ही वापरू शकता. आणि केमिकल एक्सफोलिएशनमध्ये जे केमिकल असतात ते तुम्ही वापरू शकतात. तर आता केमिकल एक्सफोलिएशन हे थोडंसं वेगळं आहे आणि ते तुम्हाला समजणार देखील नाही. सगळ्यात सोपं जे आहे ते आहे स्क्रब, आणि स्क्रब इझिली तुम्हाला कुठेही मिळू देखील शकतात. तर स्क्रब निवडताना आपल्याला काय करायचं आहे, नॉर्मली तर आपण जास्त करून ऑनलाईन शॉपिंग करतो. जर तुम्ही ऑफलाईन जरी करत असाल तरी मी तुम्हाला सांगते की ते कसं करायचं. ऑनलाईन जर करत असाल तर तुम्ही ॲमेझॉन किंवा नायका कोणत्याही ॲपवरून सर्च करता की स्क्रब, चेहऱ्याचं स्क्रब. तेव्हा तुम्हाला सर्च करायचं आहे AHA प्लस BHA असलेलं स्क्रब. आता AHA आणि BHA म्हणजे काय? AHA म्हणजे अल्फा हायड्रेक्सा ॲसिड आणि BHA म्हणजे बेटा हायड्रेक्सा ॲसिड. आता AHA मध्ये काय असतं? AHA मध्ये असतं ग्लायकॉलिक ॲसिड आणि लॅक्टिक ॲसिड. आणि BHA मध्ये काय असतं? तर BHA मध्ये असतं सॅलिसिलिक ॲसिड. हे 3 जे ॲसिड आहेत ते ज्या स्क्रबमध्ये आहेत त्याच स्क्रबमध्ये तुम्हाला इन्व्हेस्ट करायचं आहे, आणि तेच स्क्रब तुम्हाला आठवड्यातून एकदा तुमच्या चेहऱ्यावरती लावायचं आहे. व्यवस्थितपणे स्क्रबिंग करून घ्यायची आहे, व्यवस्थितपणे स्क्रब केल्याच्या नंतर मसाज करायची आहे आणि तुमचा चेहरा धुवून टाकायचा आहे. स्क्रबचं तर मी तुम्हाला सांगितलं की दर आठवड्याला तुम्हाला चेहऱ्यावरती स्क्रब लावून व्यवस्थितपणे मसाज करून घ्यायची आहे आणि ते धुवून टाकायचं आहे. आता तुम्हाला क्रीम कोणती निवडायची आहे? क्रीम निवडताना काय करायचं आहे, तुम्हाला ज्या क्रीममध्ये कोजिक ॲसिड नावाचा पदार्थ असेल किंवा घटक असेल ती क्रीम तुम्हाला चेहऱ्यासाठी निवडायची आहे आणि रात्री झोपण्यापूर्वी तुम्हाला ती चेहऱ्यावरती लावायची आहे. कोजिक ॲसिड हे जास्त प्रमाणामध्ये मदत करतं आपल्या चेहऱ्यावरची वांग घालवण्यासाठी. त्याचबरोबर तुम्हाला पाहायचं आहे की त्या क्रीम किंवा सिरममध्ये सॅलिसिलिक ॲसिड असलं पाहिजे. सॅलिसिलिक ॲसिड जास्त प्रमाणामध्ये मदत करतं तुमच्या चेहऱ्यावरचे जे काही डाग धब्बे असतात ते रिमूव्ह करण्यासाठी. सॅलिसिलिक ॲसिड प्लस लॅक्टिक ॲसिड किंवा ग्लायकॉलिक ॲसिड असे हे तीनही जे घटक आहेत ते तुम्हाला कोणत्याही, तुम्ही जो पण स्किन केअरचा प्रोडक्ट वापरता चेहऱ्यावरती त्या स्किन केअरच्या प्रोडक्टमध्ये तुम्हाला पाहायचं आहे जिथे तुम्हाला हा घटक दिसला तेच प्रोडक्ट तुम्हाला चेहऱ्यासाठी यूज करायचं आहे. कारण हे तीनही जे घटक आहेत प्लस कोजिक ॲसिड हे चारही जे घटक आहेत ते एकदम छान आहेत, तुमचा वांग घालवण्यासाठी खूप जास्त प्रमाणात मदत करतात. फक्त तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे की तुम्ही जे काही स्किन केअरचे प्रोडक्ट वापरतात त्या स्किन केअरच्या प्रोडक्टमध्ये हे जे 4 घटक आहेत ते असले पाहिजेत. आता हे झालं, मी तुम्हाला सांगितलं स्क्रब कसं निवडायचं, त्याच्यानंतर क्रीम कशी निवडायची. आता मी तुम्हाला एक डेलीसाठी रुटीन सांगणार आहे. जर तुम्ही कोणत्याही प्रकारचं स्किन केअर करत नसाल तर तुम्हाला एक छानसं स्किन केअर तुमच्या चेहऱ्यासाठी निवडायचं आहे आणि स्किन केअर करायचं आहे. तर तुम्ही हे स्किन केअर कशा पद्धतीने करू शकता जर तुम्ही अजिबातच स्किन केअर करत नसाल तर सगळ्यात सुरुवातीला तर तुम्हाला एक छानसं मॉइश्चरायझर विकत घ्यायचं आहे. मॉइश्चरायझर, टोनर, सनस्क्रीन, त्याच्यानंतर एक छानसं सिरम. मी तुम्हाला हे जे 4 घटक सांगितले ते असलेलं सिरम, जास्त करून कोजिक ॲसिड असलेलं सिरम तुम्हाला निवडायचं आहे. त्याच्यानंतर मॉइश्चरायझर मी तुम्हाला सांगितलं. असे जे स्किन केअरचे प्रोडक्ट आहेत ते तुम्हाला घ्यायचे आहेत. आता याचा सिक्वेन्स कसा असला पाहिजे. सगळ्यात सुरुवातीला तर तुम्हाला चेहऱ्यावरती साबण न लावता एक छानसा फेसवॉश लावायचा आहे. मी तुम्हाला सजेस्ट करेन सिंपल या ब्रँडचं फेसवॉश. मी भरपूर दिवस किंवा वर्ष झाले वापरते. एकदम सुंदर फेसवॉश आहे. अजिबात फ्रेग्रन्स नाही किंवा कलर नाही आणि एकदम माइल्ड तुमच्या स्किनला एकदम सॉफ्ट बनवतो. तर सगळ्यात सुरुवातीला तुम्हाला फेसवॉश वापरायचा आहे. त्याच्यानंतर फेसवॉशच्या नंतर तुम्हाला टोनर लावायचा आहे. टोनर लावून झाल्यानंतर ज्यामध्ये कोजिक ॲसिड आणि प्लस मी सांगितलेले जे 3 घटक आहेत ते सिरम तुम्हाला लावायचं असेल, मग ते कोणताही असो, मिनिमलिस्ट किंवा डर्माको किंवा कोणत्याही चांगल्या ब्रँडचं सिरम तुम्ही निवडू शकता. सिरम झालं. त्याच्यानंतर तुम्हाला छान चांगल्या ब्रँडची सनस्क्रीन वापरायची आहे. सनस्क्रीन हे खूप महत्त्वाचं आहे, कारण की जर तुम्ही सनस्क्रीन न लावता डायरेक्ट उन्हात गेलात तर उन्हाचा जे काही डायरेक्ट ऊन आहे ते तुमच्या चेहऱ्यावरती पडतं आणि त्यामुळे तुम्हाला वांग येण्याचं प्रमाण जास्त प्रमाणात वाढायला लागतं.
तर सनस्क्रीन हे एकदम महत्त्वाचं आहे. तुम्ही घरात असो किंवा बाहेर असो सनस्क्रीन ही लावलीच पाहिजे. त्याच्यानंतर जे महत्त्वाचं प्रोडक्ट आहे स्किन केअरचं ते आहे मॉइश्चरायझर. मॉइश्चरायझर खूप जास्त प्रमाणात मदत करतं आपल्या चेहऱ्याला सॉफ्ट ठेवण्यासाठी किंवा अजून जास्त प्रमाणात तुमच्या चेहऱ्याला यंग दिसण्यासाठी देखील मॉइश्चरायझर जास्त प्रमाणात मदत करतं. अशा सिक्वेन्समध्ये तुम्हाला एक छानसं स्किन केअरचं रुटीन फॉलो करायचं आहे. अजिबात तुम्हाला चेहऱ्यावरती कोणत्याही प्रकारचा वांग असेल किंवा पिंपल असेल असे कोणतेही दुष्परिणाम तुमच्या चेहऱ्यावरती होणार नाहीत. एकदम छान हेल्दी तुमचा चेहरा राहील अशा पद्धतीचं जर स्किन केअर तुम्ही तुमच्या डेली रुटीनमध्ये फॉलो केलं तर. आता वांग येऊच नाही म्हणून तुम्हाला प्रिव्हेन्शनमधून तुमच्या चेहऱ्यावरती काय काळजी घ्यायची आहे हे मी तुम्हाला सांगते. सगळ्यात पहिलं तर मी तुम्हाला सांगितलं की एक छानसं स्किन केअर रुटीन तुम्ही फॉलो केलं पाहिजे दररोज रात्री झोपण्यापूर्वी किंवा सकाळी आंघोळ केल्यानंतर. आणि मी तुम्हाला रुटीन देखील सांगितला की कोणत्या सिक्वेन्सनुसार तुम्हाला ते प्रोडक्ट वापरायचे आहेत. त्याच्यानंतर जेव्हा पण तुम्ही बाहेर कुठे जाता तेव्हा तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावरती स्कार्फ घ्यायचा आहे किंवा छानशी सनस्क्रीन लावायची आहे. त्यामुळे काय होईल जे काही सूर्यप्रकाश डायरेक्ट तुमच्या चेहऱ्यावरती पडतो तो न पडता तुमचा चेहरा प्रोटेक्ट होईल आणि त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरती कोणत्याही प्रकारचे प्रॉब्लेम्स येणार नाहीत. वांग असेल किंवा पिंपल असेल कोणताही. त्याच्यानंतर जास्त करून तुम्हाला स्वयंपाक करताना किंवा काही करताना जास्त वेळ गॅससमोर उभं न राहता थोडं करा. थोडा वेळ करा, परत थोडं बाहेर जा, थोडा वेळ करा, परत थोडं बाहेर जा, असं करायचं आहे. जेणेकरून तुमच्या चेहऱ्यावरती जास्त प्रमाणात हीट लागू नये. काय होतं ना एखादा कार्यक्रम असेल किंवा कोणतंही हे असेल तेव्हा आपण जास्त करून गॅससमोर असतो. दिवाळी असेल, दिवाळीमध्ये भरपूर सारे पदार्थ करावे लागतात. अशा प्रकारे खूप जास्त वेळ आपला गॅससमोर जातो आणि ती हीट आपल्या चेहऱ्यावरती लागते. त्यामुळे आपल्याला ही काळजी घ्यायची आहे की जास्त करून आपण जिथे कुठे हीट असेल त्या हीटच्या जागेपासून थोडंसं लांब राहिलं पाहिजे जेणेकरून आपल्या चेहऱ्यावरती वांग येणार नाही. आता सगळ्यात महत्त्वाची जी टिप आहे ती आहे कोणताही मेकअप तुम्ही चेहऱ्यावरती जेव्हा लावता किंवा रोजच्या आयुष्यात देखील तुम्हाला दिवसातून 2 वेळेस तुमचा चेहरा धुवायचा आहे. रात्री झोपण्यापूर्वी कधीही तुम्हाला मेकअप करून किंवा मेकअप ठेवून तुमच्या चेहऱ्यावरती अजिबात झोपायचं नाही आहे. झोपण्यापूर्वी तुम्हाला जो काही तुमचा मेकअप आहे तो रिमूव्ह करायचा आहे. जर तुम्ही हा मेकअप रिमूव्ह नाही केला तर तुमच्या चेहऱ्यावरती भरपूर सारे स्किनचे प्रॉब्लेम्स येऊ शकतात. मग तो वांग असेल किंवा पिंपल असतील किंवा डार्क स्पॉट्स असतील किंवा मग डार्क सर्कल असतील असे भरपूर सारे प्रॉब्लेम्स हा मेकअप न उतरवल्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरती येऊ शकतात. त्यामुळे दिवसातून 2दा तरी तुम्हाला तुमचा चेहरा वॉश करायचा आहे. साबण वापरायचे नाही आहे. चांगला माइल्ड फेस वॉश वापरायचा आहे आणि तुमचा चेहरा व्यवस्थितपणे क्लीन ठेवायचा आहे आणि सॉफ्ट देखील ठेवायचा आहे. आणि त्यामुळेच सॉफ्ट ठेवण्यासाठी देखील तुम्हाला मॉइश्चरायझर असेल, सनस्क्रीन असेल किंवा सिरम असेल, टोनर असेल अशा प्रकारचे स्किन केअरचे प्रोडक्ट वापरायचे आहेत. आणि जास्त करून तुम्ही जेव्हा गोळ्या वगैरे खाता तेव्हा तुम्ही लक्ष द्या की ज्या अनावश्यक गोळ्या आहेत त्या सहसा तुम्ही टाळल्या पाहिजेत. जेव्हा पण आपलं डोकं दुखत असेल किंवा काहीतरी आपलं दुखत असेल तर आपण पटकन एक गोळी खातो आणि लगेच राहून जातं. पण ह्या गोळ्यांमुळे आपल्या शरीरामध्ये भरपूर सारे हार्मोन्स बदल होत असतात आणि या बदलांमुळेच आपल्या चेहऱ्यावरती वांग येतो. मी जे तुम्हाला स्क्रब सांगितले किंवा स्किन केअरचे जे प्रोडक्ट सांगितले आणि मी जे तुम्हाला ते घटक सांगितले की सिरममध्ये किंवा कोणत्याही क्रीममध्ये ते घटक असले पाहिजेत असे घटक असणारे जे प्रोडक्ट आहेत त्या सर्व प्रोडक्टची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. जर तुम्हाला त्या क्रीम किंवा सिरम किंवा जे सांगितलेले स्किन केअरचे प्रोडक्ट खरेदी करायचे असतील तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन त्या लिंकवरती टॅप करून ते प्रोडक्ट खरेदी करू शकता आणि मी सांगितल्याप्रमाणे रोजच्या आयुष्यामध्ये ते लावू शकता. स्क्रब आठवड्यातून एकदा लावायचं आणि जे स्किन केअरचे प्रोडक्ट आहेत ते रोज रात्री झोपण्यापूर्वी तुम्हाला लावायचे आहेत. अजून एक सांगायचं राहिलं की रात्री झोपण्यापूर्वी तुम्हाला नाईट क्रीम लावायची आहे. आता ही नाईट क्रीम तुम्हाला संपूर्ण जे रुटीन मी सांगितलं की म्हणजे सिक्वेन्स जो सांगितला की सगळ्यात सुरुवातीला फेस वॉश, टोनर, सिरम, मॉइश्चरायझर तर सगळ्यात शेवटी तुम्हाला ती नाईट क्रीम लावायची आहे. आणि ही नाईट क्रीम देखील मी अशी निवडलेली आहे की ज्यामध्ये मी तुम्हाला सांगितलेले जे घटक आहेत ते सर्व घटक आहेत.
प्लस कोजिक ॲसिड देखील आहे आणि तुम्हाला माहिती आहे कोजिक ॲसिड हे वांग घालवण्यासाठी किती जास्त प्रमाणात मदत करतं। तर ह्या क्रीमची देखील लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। ही क्रीम देखील तुम्ही रोज रात्री झोपण्याच्या पूर्वी लावू शकता। तर मी तुम्हाला वांग येण्याची कारणे सांगितली, वांग येण्याची लक्षणं कोणकोणती आहेत ते देखील सांगितलं, वांगवरती आपण कोणकोणते उपाय करू शकतो ते देखील सांगितलं आणि किती प्रमाणात वांगवरती आपण कसे उपाय करू शकतो ते देखील सांगितलं, वांग येऊच नये यासाठी आपण काय करू शकतो ते देखील सांगितलं, वांगसाठी कोणकोणते सिरम यूज केले पाहिजेत, कोणकोणते स्क्रब यूज केले पाहिजेत आणि स्किन केअर कसं असलं पाहिजे हे देखील सांगितलं आणि ह्या व्हिडिओमध्ये संपूर्ण मी वांगविषयीची माहिती कव्हर केलेली आहे। आय होप तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, कारण मी खूप छान छान नवीन ट्रेंडिंग विषयांवरती दर आठवड्याच्या शनिवारी व्हिडिओज घेऊन येत असते। आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद। भेटूयात आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या।